यस यवी पांड्या यांची क्रमांक 4 साईद रेवाडी यवी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाचा बेस्ट फ्रेंड या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याला टोपण नाव आहे पांड्या आणि यवी पांड्या चढाई करा हलकाई भरण्याची असेल नंतर असेल आहे करण्याचा प्रयत्न कॉर्नर समोर एक तगडा बॉल उभा करण्याचा प्रयत्न हलकाई भरण्याची आहे आज आहे मिडल मध्ये राहतोय उभा थोडासा वेळ त्याने इथे जरूर घेतलाय. फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे एकमेकांना जज केलं जाईल आणि फॉलो करून शूट केलं गेले जणू काही आपण बागेमध्ये फिरतोय की काय असं फील होतं पांड्याला आणि इथेच घात झाला मैदानाच्या बाहेर जायला लागला. ते पांड्याला पॉईंट इथे मिळालाय कांगडेवाडी संघाला. यानंतर होणारा सामना मनोरस्फोट कोथवडे विरुद्ध काळकाई भरणे खेड दोन्ही संघाला पहिला पुकार. मनोरस्फोट कोथवडे काळकाई भरणे खेड दोन्ही संघाला पहिला पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपली कार्ड्स आपल्या सोबत ठेवायचे याची कृपा नोंद असू द्या. मनोस्फोट कोथवडे काळकाई भरणे खेड काळकाई भरणे यानंतर लागेल मनोस्फोट कोथवडे बरोबर. दोन अशा पद्धतीने एक फील्ड आहे. पांडे या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. अतिशय शांतपणे चाललेली खेळी राईट कॉर्नरच्या दिशेने धनाधन कुंदन आहे तिथे. वेदांत कांबळे तिसऱ्या चढाईसाठी टूर डायसाठी ते प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. फुल हाऊस क्रीडांगण साखरेच्या दरम्यान धाव करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. दोन्ही डिफेंडर सफल. गव्हल आणि कॉर्नर याच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाहीये परंतु इथे मात्र शानदार खेळ पाहायला मिळाली वेदांत कांबळेची. कर्मांची वाडी आम्हाला बिलॉंग करणारा खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचं उद्याचं भविष्य म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय तो हा वेदांत कांबळे आणि त्याच्या माध्यमातून खेळला गेलेला बहादर खेळ. क्रमांक 1 गडी कॅन्टेज करण्याचा पुरेपूर चांगला त्याचा प्रयत्न करून तेवढा चांगला बचाव इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बिडल येतोय बिडल क्रॉस करून माघारी परतलाय आणि आपली अमोल बालगुडे नेट बॅटिंग केली कोणताही एक्स्ट्रा टाइम त्याने घेतला नाही माघारी परतलाय. अमोल बालगुडे हाही खेळाडू कारवांची वाडी गावाला बिलॉंग करतो. दोन्ही कारवांची वाडीचे खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर तिसरा खेळाडू आहे तो दनदनादन कुंदन पारब हा पण इथे खेळाडू आहे कारवांची वाडी गावाला बिलॉंग करणारा. बाहुबली ताकदवान बलवान शक्तिमान अफलातून डॅश लांबीच्या बाल रायडर पॉइंट मिळतोय. डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला जबरदस्त जर्क डॅश इथे पाहायला मिळालाय. तो श्रेयस बालगुडेचा चारची बचाव फळी इथे असताना वेदांत कांबळे यावी चढाई करताना आणि यावी शानदार टॅकल जर्सी क्रमांक 19 आहे आणि त्याच्या माध्यमातून खेळला गेलेला टॅकल इथे पाहायला मिळतोय. वेदांत मैदानाच्या बाहेर जाईल एक पॉईंट इथे मिळेल. तो कांगडेवाडी संघाला देवदुर्ग संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. तो 1 पॉईंट टेबल 2-3 एका पॉईंटची बढ़त राहते बालकुंड संघाकडे. राईट कॉर्नरच्या दिशेने पांड्याच्या बाजूला कुंदन पारब आहे. मध्यभागी श्रेयस बालगुडे दुसऱ्या बाजूला अमोलच्या सोडीला असेल सलगशातूनही आपल्याला साईद रेवाडी याच्या पाहायला मिळत आहेत. त्या दरम्यान यावी साईड सक्सेसफुल ठरतोय का? यस 2 बॉल काढत होतील. जम्प बॅक क्रॉस द लाईन जम्प केले लाईन क्रॉस केले 2 पॉईंट इथे मिळाले. फक्त नानासाहेब मेकर फाउंडेशन आणि त्यांचा डॅश आहे अफलातून डॅश इथे पाहायला मिळते. सक्सेसफुल डॅश यावी आहे कोण जर्सी क्रमांक 9 रोहन अमेरेच्या माध्यमातून दिला गेलेला डॅश सक्सेसफुल पाहायला मिळतोय. परफेक्ट टायमिंग लाजवाब डॅश आहे. रायडरला संधी दिली नाही बचाव करण्याची. इतका परफेक्ट डॅश इथे पाहायला मिळतोय. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना राईट टू लेफ्ट यावी फिरकी घेतली होती आणि कॉर्नरच्या खेळाडूला त्याने टच केलंय. मैदानाच्या बाहेर जायला 1 पॉईंट इथे मिळेल. बालगुंड संघाला अडचणीमध्ये येतोय तर यावी कांगडेवाडी निर्माण कांगडेवाडी संघ 1 नंबर जर्सी घालून खेळणारा हा खेळाडू कांगडेवाडी संघाचा शेवटचा मोहर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघाला ऑल आउट पासून वाचवू शकेल का नाही इथे पाहणं गरजेचं असेल. आशिष कांगडे
यस 1 पॉइंट इथे मिळतोय. बोनस प्लस 1 पॉइंट 2 पॉइंट इथे मिळत आहेत. साईद रेवाडी यावेळी मैदानाच्या बाहेर जातोय. श्रेयस बारगुडे कॉर्नरच्या खेळाडूला टच करेल. जर्सी क्रमांक 9 ला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जो मैदानाच्या बाहेर जातोय किशोर वेळवणकर. किशोर वेळवणकर यावेळी खेळांगणाच्या बाहेर. आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 ज्याने आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून तारलं होतं, वाचवलं होतं, तो आशिष कांगडे चढाई करताना. वेदांत कांबळीच्या दिशेने खेळण्याचा चाललाय त्याचा प्रयत्न. कॉर्नर इनच्या दिशेने खेळतोय. श्रेयस बारगुडे तयार झालाय आणि पुन्हा एकदा डुबकी मिडलच्या जवळ. कुंदन परत सपोर्ट मिळाला म्हणून रायडर इथे रोखला गेला. पांड्याला कम्प्लिटली चकवलं होतं. डुबकी घेतली होती मिडल लाईनच्या दिशेने परतचा विचार होता. कुंदन परत ते कम्प्लिटली झोकून दिलं. ताकद दाखवली. बॅकवर्ड करून ठेवलं. त्यामुळे सक्सेसफुल टॅकल झालंय. ऑल आउट होतोय तुझ्या कांगडेवाडी. देवरुख संघ इथे ऑल आउट झाले. 1+2 एकूण 3 पॉईंट इथे मिळत आहेत. पॉईंट टेबल 11-5 6 गुणांची बढ़त राहील मालगुण संघाकडे. श्रेयस बारगुडे यावेळी चढाई करताना 2-1 2-2 अशा पद्धतीने फील्ड पुल आउट क्रीडांगण रिलाईव्ह झाले. त्यामुळे पुन्हा एकदा संधी इथे मिळते स्वतःला सिद्ध करण्याची. जर्सी क्रमांक 8 चढाई करण्यासाठी इथे दाखल होईल गणेश कांगडे. गणेश 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 यावेळी मैदानाच्या आतमध्ये. कुंदन यावेळी सोलो मध्ये पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेला खेळ. श्रेयस बारगुडे दावा केला. मैदानाच्या शब्द इथे घेतल्या जात आहेत. यस इथे मात्र कोणताही परिणाम पंचांमध्ये पाहायला मिळत नाहीये. वेदांत सलग अशा चढाया वेदांतच्या आपल्याला वारंवार पाहायला मिळालेत आणि गेम चेंजर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. वेदांत चढाई करताना आपला 2 शानदार रेड ते पाहायला मिळाले. वेदांतची काय जम्प केले कम्प्लिटली अतिशय अप्रतिम. पॅन्थर जम्प इथे टाकते. ज्याप्रमाणे एखादा चिंता जेट घेतो ना त्याहीपेक्षा सरसची जम्प इथे पाहायला मिळाली. पॅन्थर जम्प वेदांत यावेळी बालकुंड संघाचा पॅन्थर आणि त्याच्यामधून घेतला गेला टॅकल. यावेळी फिरकी घेतले कपलातून टॅकल इथे पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 ला इथे आपण पाहिलं रोहन अवेरेने याला मात्र आवरलंय. जर्सी क्रमांक 11 ला मैदानाच्या बाहेर काढलाय आणि पॉईंट इथे मिळवलाय बालकुंड संघासाठी. 13-5 13-5 पॉईंट टेबल आहे. सुरुवात तर अतिशय अप्रतिम झाले परंतु शेवट कसा होतं तेही ते पाहणं गरजेचं आहे. साईज रेवाडीला स्वतःमध्ये नियंत्रण राखून खेळणं गरजेचं असेल कारण तिथे चूक होते. तिथे चूक झालेली पाहायला मिळाले. वेदांत वेदांत चढाई करताना 5 चिपाच्या फळी. क्रॉस करून माघारी परततोय. इथे पाहायला मिळते. यावेळी जर्सी क्रमांक 8 इथे खेळताना पाहायला मिळेल गणेश कांगडे. साईज रेवाडी कसं नियंत्रण राखतो ते इथे खूप गरजेचं असेल परंतु यावेळी रोहन अवेरेने मात्र आणि इथे काय घडलंय. 1 पॉईंट इथे मिळणार आहे. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. यावेळी श्रेयस बारगुडे याला एक पेन डॅशर यावेळी खेळांगणाच्या बाहेर जातोय. चढाई करतात जर्सी क्रमांक 3 2-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा चाललेला त्यांचा प्रयत्न. कॉर्नर इनच्या दिशेने चाललेला फुटवर्क. मिडल लाईन वरती राहतो इथे उभा. चढाई पुढे गेले. बोनस पॉईंट त्यांनी इथे प्राप्त केलाय. कॉर्नरच्या दिशेने केलेला फुटवर्क त्यामुळे सक्सेसफुल मिळालेला पॉईंट. यावेळी जर्सी क्रमांक 1 ला इथे आपण पाहतोय आशिष कांगडे यावेळी चढाई करण्यासाठी. मिडल लाईन क्रॉस सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतला. एमची रेड पाहायला मिळाली. चढाई करताना यावेळी साहिल. 2-2 अशा पद्धतीने इथे आहे फील्ड. 6 बचाव फळी असताना 1 मोहरा क्रीडांगणाच्या बाहेर असताना यावेळी पांड्या.
चढाई पुढे करून माघारी परत आहे आणि त्याच दरम्यान इथे घेतला जातो टाइम ऑफ. पुन्हा एकदा आशिष. या विचार घ्यायचा प्रयत्न आहे अमोल. असफल ठरतोय तो अमोल बालगुडे. चौड्यावरती जंप केलं होतं आणि त्याच्या जोडीला रोहन अमेरेचा सपोर्ट देण्याचा प्रयत्न असफल ठरत आहे. दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर 2 पॉईंट मिळत आहेत. आपल्याकडे लीड आहे. ते लीड फक्त मेंटेन करायचं आहे. अशा जर चुका केल्या गेल्या तर मात्र घातक ठरू शकतं. सौरभ कुळीला या गोष्टी समजाव्या लागतील. कारण संघ प्रशिक्षक म्हणून यावी कारवांचीवाडी संघाचा माजी खेळाडू सौरभ कुळी, भराडी कारवांचीवाडी संघाचा माजी खेळाडू सौरभ कुळी यावी व्यवस्थापक प्लस कोचची भूमिका इथे बजावतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं शुभम पाटील यावी प्लेइंग सीमत वेळ पाहायला मिळत नाही. त्याला झालेली दुखापत आणि त्यामुळे त्याने घेतलेली विश्रांती. बेस्ट डिफेंडर, परंतु ज्याप्रमाणे तो खुर्चीवरती बसलाय धाकधूक जरूर असणार. कारण खेळ जेव्हा चालतो ना तेव्हा एखादा खेळाडू जेव्हा मैदानाच्या बाहेर असतो तोही तेवढाच इन्व्हॉल्व असतो मॅच मध्ये. दरम्यान इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. कांगणेवाडी संघाने घेतलेला टाइम ऑफ इथे पाहायला मिळतोय. पॉइंट टेबल 8-14 8 गुणांवरती कांगणेवाडी, 14 गुणांवरती खेळतो मालगुण संघ. देवरुख विरुद्ध रत्नागिरी अशी चाललेली लढत. जर्सी क्रमांक 3 मैदान 7 विरुद्ध 1. देवको आता जाण्याचा प्रयत्न आहे. तेवढा चांगला प्रयत्न. बॅलेन्स राखला गेलाय. बॅलेन्स इथे राखला गेलाय. आणि फ्रंट ब्लॉक आहे. रायडर होतोय तेव्हा सिंगल पॉइंट इथे मिळेल कांगणेवाडी संघाला. जर्सी क्रमांक 8 साइड लगावलंय. डॅश करतोय दंडलाल कुंदन. सुपर टॅकल, सुपर डुपर हिट. दनादन कुंदनचा दणदणीत डॅश आहे. अफलातून डॅशने पाहायला मिळते कुंदन परत आणि त्याच्या माध्यमातून दिला गेलेला डॅश. नाही दाढी नाही मिशा, ज्याची चर्चा नाही दिशा असा कुंदन. त्या विधाने कॅप्टन खेळण्याचा प्रयत्न मध्यरक्षकाच्या दिशेने. मिडलवर लाईन मध्ये येऊन राहतोय उभा. श्रेयसला माहिती आहे कशा पद्धतीने खेळ मात्र यानंतर इथे चालवला पाहिजे. थोडाही पुढे माघारी परतला. इंटरनेटची पाहायला मिळाली श्रेयस बारगुडे याची. थोडाही करता इथे पाहायला मिळतो आशिष कांगणे. 4ची बचावफडी आहे. वेदांत मैदानाच्या बाहेर आहे. रोहन आवेरे मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर अमोल बारगुडे आई मैदानाच्या बाहेर. चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय साहिल रेबाडे पांड्या. बॅटिंग लगावण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने अप्रतिम फुटवर्क पाहायला मिळत आहे. हलटी पलटी आणि इथे मारावी लागते डिफेंडरला कळती. पॉइंट इथे मिळतोय. बालकुंड संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला 1 पॉइंट. साहिल रेवाडी या चढाई करताना 5ची बचाव फळी. सेफली खेळताना इथे आपण पाहिलं ते साहिलला
आणि दरम्यान बंधन करण्यासाठी थांबवला गेला इथे खेळ. पॉईंट टेबल पाहायला मिळतं 17-9. 17 गुणांवरती मालगुण संघ, 9 गुणांवरती देवदू कांगडेवाडी. यानंतर होणारा सामना मनोस्फोट कोथंबडी विरुद्ध काळकाई भरणे खेळ. दोन्ही संघाला दुसरा पुकार. मनोस्फोट कोथंबडी काळकाई भरणे खेळ दोन्ही फ्रंट फूट वरती रत्नागिरी संघ पिछाडीमध्ये देवरुख संघ एक असताना दुसरं सत्र कमबॅक करेल का? गेम चेंज केला जाईल का? आणि गेमला पलटवण्याची क्षमता आहे कांगडेवाडी संघाकडे. आशिष कांगडेला आजमावला जातोय. पहिली रेड दुसऱ्या मध्ये साठी आजमावण्याचा प्रयत्न शहर कानकोडेच्या दिशेने अमोल आहे. अमोलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या बाजूला पांड्या आहे. अमोल रेड बॅलन्स करेल. थोडासा वेळ जरूर ते घेणार आहे. आपल्या संघाकडे लीड आहे त्यामुळे कोणते धोका ते स्वीकारण्याची आवश्यकता नाही. हे बलेबाजी जाणू नये. तो अमोल पारखोडे मोठा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला झाला नाहीये. अतिशय सेफली खेळतोय अमोल. अतिशय प्रतिम आयोजन नियोजन इथे पाहायला मिळते. जय भैरी मित्र मंडळ बिरजुळे कुमार भाऊ शिवजयंती निमित्त शिवगर्जना चषक मान्य नामदार उदयजी सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा पुरस्कृत जिल्हास्तरीय मॅट होईल कबड्डी स्पर्धा दुसरी रजनी आणि दुसरी रजनीमध्ये सुरू असलेला हा तिसरा सामना. यावेळी अमोलकडे थोडीशी चूक झाली त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. एक पॉईंट इथे कांगडेवाडी संघाला इथे मिळालाय. जर्सी क्रमांक 11 यावेळी चढाई करताना रवीश अवेरे यावेळी मैदानाच्या आतमध्ये सहाची बचाव करी इथे राहील. आणि या शानदार जंप आहे. जर्सी क्रमांक 9 किशोर वेलवान खेळाडू याच्याकडून झाली ते चूक नाही तर झाला गुन्हा जो पाहायला मिळाला पुन्हा सक्सेसफुल टर्न रेड पॉईंट इथे मिळतोय रवीश अवेरे याला. आशिष कांगडे यावेळी चढाई करताना 5ची बचाव करी कॉर्नर इंच्या दिशेने साईड आजमावण्याचा प्रयत्न. पांड्या दुसऱ्या बाजूला कॉर्नर घेऊन राईटला तो पाहायला मिळेल. मध्यभागी श्रेयस पारखोडे मिडल लाईन वरती येऊन राहतोय उभा. थोडासा वेळ इथे जरूर घेणार आहे. चढाई पुढे केली. मिडल लाईन क्रॉस करी माघारी परतला. एमची वेळ इथे पाहायला मिळते. पांड्या चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. पाचचा डिफेन्स बोनस पॉइंट ऑफ. उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. सकाळी 9 ते 11 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची महापूजा अभिषेक इथे पाहायला मिळेल. दुपारी 1 ते 2:30 महाप्रसाद आणि त्याचबरोबर संध्याकाळी 3:30 वाजता ते 5 ते 6 वाजेपर्यंत लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम. आणि त्यानंतर उद्याची रजनी ही सुपर डुपर हिट रजनी असणार आहे कारण हा मानाची सन्मानाची अशी ट्रॉफी शिवगर्जना चषक
या चषकाचा सेमीफायनल आणि फायनलचा थरार इथे आपल्याला पाहायला मिळेल. तो रात्री 3:08 वाजता. अतिशय अप्रतिम आयोजन नियोजन बँकवरची स्पर्धा सजवलं गेलेले क्रीडांगण नेत्रदीपक असं हा मंडप इथे पाहायला मिळते आणि प्रकाश योजना तेवढाच अप्रतिम असे साऊंड सिस्टीम या मोरिया साऊंड यांच्या माध्यमातून आणि अतिशय अप्रतिम डीजे साऊंड इथे उपलब्ध करून दिला गेला मोरिया साऊंड आणि तेवढी लाईट व्यवस्था ही तेवढी दर्जेदार इथे पाहायला मिळते आणि प्रो कबड्डीचा फील इथे निर्माण करणार असं वातावरण या मोरिया साऊंडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले गेले. अनेक जणांची साथ अनेक जणांचे हात या स्पर्धेला लाभलेले पाहायला मिळतात. यामध्ये आवर्जून शिवसेना उपतालुका प्रमुख विशाल शिंदे, गोकुळचे सन्माननीय निखिलजी देसाई, हॉटेल संगमचंही विशेष सहकार्य, हार्ड कोअर जिमचे संदीप नाचनकर, राजनजी मोरे साहेब, श्यामसुंदर तोडणकर, सूरजजी आंबुलकर, अमेय पोद्दार, राजनजी शेटे, रत्नागिरी नगर परिषद नगरसेवक राजनजी शेटे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय शब्बीर शेख, सुनील बोरकर, सुरेश केत्री, संतोषजी कदम, हॉटेल चितारा, प्रवीण सावंत देसाई, साक्षी फूड्स, राजीव विचारे, हॉटेल वरदानचंही चांगलं योगदान, हॉटेल हेमप्रभा, डीजे मरीन, त्याचबरोबर MM मरीन, सिद्धनाथ ऑटोमोबाईल, श्री तोरसकर साहेब यांचं चांगलं योगदान, राजेश्री निवळकर मॅडम यांच्याही माध्यमातून एक चांगलं योगदान, प्रथमेश सावंत शासकीय ठेकेदार यांचंही भरीवच योगदान या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शासकीय ठेकेदार विशालजी पाटील, शासकीय ठेकेदार सुरेशजी सावंत आणि अल्शिफा डेव्हलपर्स या सर्वांचे मनापासून आभार. या स्पर्धेच्या निमित्ताने ते राहतील कारण यांनी दिलेलं सहकार्य त्यामुळेच या सहकार्यामुळेच त्या कुळवापावच्या या क्रीडा नगरीमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन करण्याचा निर्णय इथे घेतला गेला आणि तो सर्वांच्या सहकार्य यशस्वी होताना इथे पाहायला मिळतोय. कारण उत्तम असा मिळालेला प्रतिसाद आणि त्याचबरोबर कॅदरीची केली गेलेली व्यवस्था त्यामुळे या स्पर्धेचा एक वेगळा आनंद वेगळा फील इथे आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतोय आणि हे सर्व क्रेडिट असेल ते जयभैरी मित्र मंडळाचं. कारण त्यांनी घेतलेलं दाखवलेला विश्वास, त्यांनी दाखवलेले एकजूट त्यांच्यामध्ये पाहायला मिळाले आणि त्याचमुळे भव्य दिव्य आयोजन नियोजन या क्रीडा नगरीमध्ये ते संपन्न करू शकले. त्यामुळे जयभैरी क्रीडा मंडळ जयभैरी मित्र मंडळाचे विशेष कौतुक असेल. यांनी काय टच करण्याचा प्रयत्न, सेल्फ आउट होतो रायडर क्रीडांगणच्या बाहेर जावं लागते. आशिष कांगणेला पॉईंट इथे मिळतो मालगुण संघाला. पॉईंट टेबल 20-12 8 गुणांची बढ़त राहते मालगुण संघाकडे. दन खुंदन पण या क्रीडांगणाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 15 पाचवी बचाव फळी जर्सी क्रमांक 6 घेऊन खेळणारा विघ्नेश कांगणे. संघावरती आलेला विघ्न यावी दूर करेल का विघ्नेश? आवश्यकता आहे बेस्ट कॉर्नर अनेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. फक्त विघ्नेशला आपलं संघावरती आलेलं विघ्न इथे दूर करणं आवश्यक असेल. त्याच्या माध्यमातून चांगलं टॅकल इथे अपेक्षित असेल आणि त्या दरम्यान घेतला गेला तो टाइम आउट. जयमान कांगणेवाडी संघाने घेतलेला टाइम ऑफ. चर्चा बातचीत थोडीशी चर्चा जरूर इथे पाहायला मिळणार आहे. काही सूचना इथे दिल्या जात आहेत. सामना इथे होईल सुरुवात. आर पार लढावं लागेल भिडावं लागेल. जर्सी क्रमांक 8 इथे दाखल झालाय. पाचवी बचाव फळी रवी शमेरेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने तो इथे पाहायला मिळतोय. चांगला बचाव त्याच्या माध्यमातून इथे चाललाय. दुसऱ्या बाजूला धनधन सुंदर बंदबाजी जर्सी क्रमांक 9 इथे पाडून रोहन अमेरे श्रेयस बारगुडे पासून थोडासा दूरवरती खेळण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 8चा आहे. गणेश कांगणे कोणतेही पॉईंट घेता चढाई थोडं माघारी परतलाय. रियाबी रवी शमेरे जर्सी क्रमांक 11 छोटा पॅकेट बडा धमाका. कमी आहे हाईट परंतु जबरदस्त देतो फाईट अशी ओळख आहे या खेळाडूची आणि तो या मैदानाच्या आतमध्ये अजून 3 मॅच तर होतील. सेफली रेड बॅलेन्स करून मैदानाच्या मध्यभागी येऊन उभा राहील. थोडासा वेळ घेईल. आपल्या संघाकडे लीड आहे ते लीड मेंटेन ठेवायचं आहे. शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. इथे चूक करून चालणार नाहीये. कालच्या रचनेमध्ये याचा सामना इथे आपण पाहिला होता. रत्नदीप क्रीडा मंडळ संघ शेवटच्या 2 मिनिटांमध्ये 3 गुणांनी पुढे होता आणि त्यानंतर प्रशांत लोणकरने घेतलेले 2 बोनस पॉईंट आणि इथेच गेम फसला. शेवटच्या काही सेकंदांमध्ये इक्वल झालेला सामना आणि त्यानंतर रोहन गमरेने केलेली कमालची रेड आणि शेवटची रेड सक्सेसफुल ठरली आणि सामना इथे विजयी ठरला. यामी डॅश आहे ही ओळख आहे ते श्रेयस बारगुडेची. जबरदस्त जंप डॅश इथे पाहायला मिळते. शानदार डॅश आहे श्रेयस बारगुडेची कमाल. श्रेयस बारगुडेची धमाल. यामी जर्सी क्रमांक 3 रनिंग हँड डॅश अप्रतिम खेळ वेदांत कांबळेची. आणखीन एक बोला इथे गारद होतोय. यामी जर्सी क्रमांक 19 ऋषिकेश कांगणे मैदानाच्या बाहेर गेलाय.
वेदांत कांबळे राजोबा फुटवर तेवढी चांगली गती, रॅपिडली हँड टच, हाताचा आणि पायाचा पुरेपूर वापर करताना आपल्याला वेदांत कांबळे ते पाहायला मिळालंय. यावेळी पुन्हा एकदा, परंतु यावेळी असं पलटवलं श्रेयस, कारण तिथे आव्हानित तगडं होतं. अभिषेक वेलवणकरच्या माध्यमातून घेतला गेलेला पॉईंट. पुन्हा एकदा मैदान 4 चेंडूच्या वळी ते राहील. एका बाजूला विघ्नेश कांगणे, डाबा कोपरा सांभाळतो आणि डाबा कोपऱ्यामध्ये चाललेली चढाई आहे. त्याच्या दिशेने डीपली साईड किक आजमावण्याचा प्रयत्न. अभिषेक वेलणकर सोलो मध्ये एखादी आपल्याला पाहायला मिळतो. चैन अटॅक घेऊन येते सुहास वेलणकर आणि त्याचा मिडल क्रॉस. जर्सी क्रमांक 9 किशोर वेलणकर आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 11 सुरेश वेलणकर. दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर जात आहेत. एक एक मोहरा इथे गारद केला गेला. अतिशय शानदार खेळ इथे पाहायला मिळतो. मालगुण संघाचा काही चुका इथे झाल्या तर कांगणेवाडी संघाकडून या विजय क्रमांक 7 इथे चढाई करताना दिसतोय. अभिषेक वेळवणकर एक बोनस पॉईंट इथे प्राप्त केलाय. परंतु या विषयच बालगुणे ताकद आजमावण्याचा प्रयत्न यावेळी बालगुण संघाचा. एका बाजूला अभिषेक तर दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 6 विघ्नेश कांगणे. आणि यावेळी तो लॉबीमध्ये दाखल झालाय. सेट आउट होईल, मैदानाच्या बाहेर जाईल. आणि इथे मात्र खतरा निर्माण होतो का ते पाहायचंय. तर स्वतःचा बचाव शेवटपर्यंत करण्यासाठी यश ठरली. या चौडा काढला गेला पण होल्ड करू शकला नाहीये. यासाठी श्रेयसला आजमावलं गेलं होतं. सक्सेसफुल ठरला प्लॅन. ऑल आउट होतोय कांगणेवाडी संघ. 1+2 3 पॉईंट इथे मिळत आहेत. 4 पॉईंट इथे मिळत आहेत. पॉईंट टेबल जम्प होईल. पोहोचली यावी 28 अंकावरती. 14 गुणांवरती कांगणेवाडी, 28 गुणांवरती मालगुण संघ इथे असताना जर्सी क्रमांक 11 सुहास वेलवणकर. अप अँड डाऊनचं फुटवर्क इथे झालं नाहीये. त्यामुळे दिनाक्षण माघारी यावं लागलं. एम्प्टी नेट पाहायला मिळाली. सुहास वेलवणकर याची. दुसऱ्या बाजूने पांडे यावी दाखल झाले. विघ्नेश कांगणेच्या दिशेने झालेली खेळी कव्हर फील्डच्या पद्धतीने अटॅक करून अभिषेक तो अटॅक इथे पाहायला मिळाला नाहीये. रेड रिकन्फर्म करतोय. मिडलँड वरती येऊन राहतो इथे उभा. चढाई पूर्ण केले. मिडलँड क्रॉस केले. माघारी परतला. एम्प्टी नेट इथे पाहायला मिळते. शेवटची 5 मिनिटे इथे जाईल आहे. पॉईंट टेबल 14-28. कांगणेवाडी 14 गुण, मालगुण 28 गुण. शेवटचे 5 मिनिटांपर्यंत पोहोचलोय हा सामना. थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच. मनोज कोतवडे वर्सेस काळकाई भरणेखेड. दोन्ही संघाला 3 आणि अंतिम पुकार. मनोज कोतवडे संघ व्यवस्थापक, काळकाई भरणेखेड संघ व्यवस्थापक. आपण याची नोंद घ्या. आपला संघ प्रवेश दारापाशी येऊ द्या. आपल्यासाठी थर्ड अँड फायनल कॉल. मनोज कोतवडे, काळकाई भरणेखेड. यस, बोनस पॉईंट प्राप्त केले आणि इथे घेतला गेलाय तो टाइम ऑफ. यावेळी सौरभ कोळी पुन्हा एकदा आपल्या खेळाडूशी चर्चा करेल. कॅल्क्युलेशन थोडंस आखलं गेले, तयार केले गेले. वेदांत यावेळी चढाई करताना पॉईंट टेबल 15-29. 14 गुणांनी 20 मध्ये. मिडल लाईन मध्ये येऊन राहतो इथे उभा. टाइमपास केला जाईल तो मालगुण संघाकडून, परंतु टाइमपास तिथे करून चालला नाहीये. कांगणेवाडी संघाला शेवटी 4 मिनिटं आहेत. जसजसा घड्याळाचा काटा पुढे जाईल ना तसजसा या स्पर्धेत बाहेर जातो की काय कांगणेवाडी संघ. परंतु यावेळी कांगणेवाडी संघाकडून कोण स्टार बनणार, कोण हिरो बनणार, कोण झिरो बनणार हे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमोल बारगुडेच्या दिशेने चाललेली खेळी आणि त्याच्या दिशेने चाललेला फुटवर्क आहे. गणेश विघ्नेश आहे. विघ्नेशचा टॅकल इथे केला जातोय. रायडर काय होईल. पॉईंट इथे मिळेल तो मालगुण संघाला. वेदांत 5ची बचाव फळी इथे पाहायला मिळेल. रेड बॅटिंग करायची, मिडल लाईनवरती यायचं. 26 ते 27 सेकंद इथे घ्यायचे आणि माघारी परतायचं. सेफली गेम प्लॅन इथे पाहायला मिळतो मालगुण संघाकडून. सौरभ कोळीने काहीतरी सूचना दिल्या आणि त्या सूचनांचं पालन मैदानाच्या आतमध्ये. सौरभला माहिती आहे, कारण सौरभ ज्यावेळी परळी कारवांची वाडी संघाकडून खेळत होता त्यावेळी असाच टाइमपास तो करायचा आणि तोच गुरुमंत्र त्याने इथे मैदानाचा दिलाय. शेवटचे 3 मिनिटे बाकी.
पहिले विजयी सलामी कोणता संघ देतोय जवळजवळ निश्चित झाल्यासारखं आहे, कारण ज्या पद्धतीने कांगणेवाडी संघाकडून आम्हाला खेळ अपेक्षित होता तिथे झाला नाही आणि त्यानंतर पांड्याचा सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न, मिडल लाईन टच झालाय, क्रॉस झाला काही ते पाहायचंय, पंचांच्या माध्यमातून येतोय निर्णय, रायडर बाद, लाईन टच झाला परंतु क्रॉस झाला नाहीये. यावेळी दणदणाट कुंदन किशोर अंतिम क्षणी कुणीतरी स्वतःला अभिषेक इथे सावरले. विघ्नेशच्या दिशेने रिप्ले जाण्याचा प्रयत्न, साडकी आजमावण्याचा चाललेला प्रयत्न आणि इथे चूक झाली. जर्सी क्रमांक 11 सुहास वेळवणकर स्वतःचा बचाव करू शकला नाही. 2 खेळाडू गारद आहे. कोपरा रक्षकाला इथे साईड किक मधून विघ्नेशने टच केला आणि त्यानंतर सुहास वेळवणकर स्वतःचा बचाव करू शकला नाही. शेवटची 2 मिनिटे आणि मैदानाच्या आतमध्ये अभिषेक वेळवणकर कम्प्लिटली या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करताना जी पाहायला मिळाली तो मालगुण संघ. मालगुण विरुद्ध देवरुख अशी चाललेली लढत आणि हमी ठरलाय तो मालगुण. यानंतर मैदानामध्ये दाखवलेली तो मनोस्वर कोतवडे आणि काळकाई भरणे खेळ संघ. अभिषेकच्या दिशेने चाललेली खेळी आणि त्यानंतर पुन्हा एकदा चक्कर मागे परत इथे विचार होता, फक्त शिकारी तेवढा दरम्यान निघाला तो अभिषेक वेळवणकर. त्याने झडप घडली, होल्ड केलं, रायडर कारक झाला. शेवटचे 1 मिनिट इथे बाकी. औपचारिक या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने मात्र मार्ग असं होताना पाहायला मिळतोय तो मालगुण संघ. कांगणेवाडी संघाविरुद्ध खेळत असताना सुरुवातीपासून केला गेलेला हल्ला आणि त्यानंतर कांगणेवाडी संघाकडून काहीच गेम प्लॅन मध्ये झालेले चुका आणि त्यामुळे तो कमबॅक करू शकला नाही. परंतु एका बाजूने ज्या पद्धतीने चढाई अपेक्षित होता ते इथे झालेला, डिफेन्स कुठेतरी विस्कळीत झालेला पाहायला मिळाला. तो चेन अटॅक कव्हर अटॅक इथे अपेक्षित होता कांगणेवाडी संघाचा, तो इथे होऊ शकला नाही आणि त्याला फेकण्यात यशस्वी ठरला तो वेदांत कांबळेच्या माध्यमातून रॅपिड असं केलं गेलं फुटवर रनिंग हँड त्याची केली गेलेली कमाल आणि त्यामुळे सातत्यपूर्ण त्याच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉईंट. त्यामुळे चांगली पडत मालगुण संघाकडे इथे मेंटेन राहिली. जर्सी क्रमांक 4 पांड्या विद्यालयांवरती उतरावे उभा वेळी ते जरूर त्याने ते घेतलंय. माघारी बरोबर सामना इथे समाप्त होतोय आणि विजय ठरलाय तो यावेळी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण. विजय संघाचा आणि त्याचबरोबर जर्मन कांगणेवाडी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल जय बहिणी मित्र मंडळ बिलजोडे कुमार भाऊच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.